लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी जिल्ह्यात अवैध दारू धंद्याच्या विरुद्ध जोरदार कारवाईची मोहीम सुरू केली असून 4 दिवसात जिल्ह्यात 95 ठिकाणी छापे टाकून 100 आरोपींना पकडण्यात आले। जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यामध्ये हॉटेलवर विनापरवाना बेकायदा दारू विक्री करणाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस निरीक्षक आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची विविध पथके तयार करून जिल्ह्यामध्ये हॉटेलवर विनापरवाना बेकायदा दारू विक्री करणारे आणि वाहतूक करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी 30 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीमध्ये एकूण 95 गुन्हे दाखल करून 100 आरोपींच्या ताब्यातून 11,37,961 रुपये किमतीची देशी विदेशी आणि गावठी हातभट्टीची दारू आणि एक स्विफ्ट कार जप्त करण्यात आली। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी यापूर्वीही मागील आठवड्यात 26 ते 29 मार्च या कालावधीत जिल्ह्यात अवैध दारू आणि जुगार अशा अवैध धंद्यांची माहिती घेऊन एकूण 66 गुन्हे दाखल करून 12,60,350 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून 78 आरोपी विरुद्ध कारवाई केली होती। स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्फत यापुढे देखील अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई सुरू ठेवणार असल्याचे पोलीस निरीक्षक आहेर यांनी स्पष्ट केले। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।